हॅलो एव्हरीवन, डे 1चा व्लॉग तर तुम्ही पाहिलात, पण बऱ्याच गोष्टी उज्जैनमधल्या अजून सुद्धा तुम्हाला दाखवायच्या राहिल्या आहेत, ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे या डे 2च्या व्लॉगमध्ये. सो हा व्लॉग नक्की पहा आणि प्रॉमिस, खरंच प्रॉमिस, या व्लॉगच्या एंडला तुम्हाला कळणार आहे की सोलो ट्रिपसाठी मी उज्जैन हेच लोकेशन का निवडलं, काय नेमकं कारण होतं, कसा अनुभव होता, मला भीती वाटली की नाही, सगळं 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 कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदीच शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग डे 2च्या व्लॉगला सुरुवात करूयात. हाय, गुड मॉर्निंग, इट्स डे 2 आणि मला खूप झोप लागलेली त्यामुळे मी खूप लेट उठले. पण आता फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे झाली आहे. आता छान आवरते स्वतःला आणि मग पुन्हा एकदा फिरायला जाते. सो मी आज उठले ऑलमोस्ट 10, सव्वा 10ला. आता 11 वाजलेत. पटपट पटपट पळायचं आहे, आधी नाश्ता करायचा आहे छान, त्यानंतर फिरायला निघायचं आहे. चला मग. सो टुडे आय एम रेडी आणि मला असं वाटतं मी आता चांगली दिसतीये. हे काल मी उज्जैनच्या बाजारातूनच घेतलंय. बाकी चला आता नाश्ता करूयात, मग फिरायला जाऊयात. दिवसाची सुरुवात कुल्हड चहा पासून. ये है उज्जैन की गलियां. मला रिक्षा इथेच जवळपास भेटणार होती आणि त्यात हे गरमागरम सगळं बनवतायत हे दिसलं होतं, मग म्हटलं ट्राय करावं. सो व्लॉग स्पेशल हे सगळं मी चूज केलेलं आहे आणि हे सगळं मी खाणार आहे. छान वाटतंय सगळं ऑथेंटिक. बघूयात आता. नाश्ता करून मी निघाले उज्जैन दर्शनासाठी रिक्षा करून. आणि मार्केटमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही फोन ॲडजस्ट करून स्वतःला शूट करू शकता. मीही तेच केलं. वा वा, कमाल. त्यानंतर मी पोहोचले पहिल्या लोकेशनवर. पहिलंच लोकेशन खूप खास होतं, ते म्हणजे की महर्षी सांदीपनी आश्रम. इथे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी वेगवेगळ्या विद्या शिकल्या आणि त्या आपल्याला इथे पेंटिंगच्या स्वरूपात पाहायला मिळतात. आश्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही बघताय की गुलाबी थंडीमुळे किती सुंदर वातावरण झालंय, हिरवळ आहे सगळीकडे. खरंच खूप प्रसन्न वाटायला लागतं इथूनच. इवन महर्षी जिथे जिथे आपल्या भारतात राहिले होते त्याही सगळ्या लोकेशनची माहिती आणि पेंटिंग्स इथे आहेत आणि ते खूप सुंदर आहे. इथे शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी सगळं काही शूट नाही करू शकले, पण बऱ्याच गोष्टी तुम्ही बघू शकताय. हे आहे महादेवाचं प्राचीन मंदिर. सोबतच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण यांची ही स्कूल. आता मी तुम्हाला दाखवते गोमती कुंड. गोमती कुंडची स्पेशालिटी अशी आहे की जेव्हा श्रीकृष्ण इथे शिकत होते ते रोज ऑब्झर्व करायचे की महर्षी रोज पहाटे कुठेतरी जातात आणि कितीतरी वेळानंतर ते घरी येतात. मग नेमकं काय घडत असावं. सो त्यांना कळालं की आंघोळीसाठी ते गोमती नदीवर जातात, त्यामुळे त्यांना रोज इतका लेट होतो. त्यांचा वेळ वाचावा म्हणून श्रीकृष्ण यांनी हे गोमती कुंड तयार केलं. सो मी सध्या आली आहे महर्षी सांदीपनी या आश्रमामध्ये आणि तिथे मला हा मित्र भेटला ज्याने मला ओळखलं. हाय मित्रा, काय नाव आहे तुझं? सागर आहे. सागर. आणि बघितलं तो आला, तुम्ही आरती ज्योती ना, आणि मग फोटो काढायचा त्याने आग्रह केला. या की त्याचे मित्र सुद्धा आहेत तिथे. सो मित्रांनो, कुठून आलात तुम्ही? मालेगावचे आहेत, पण नीट मला ओळखतात आणि छान सगळ्यांचं फोटोशूट माझ्यासोबत करून झालंय. सो काय सांगाल जरा ज्योतीबद्दल? तुम्ही खूप भारी व्हिडिओ बनवता. ऐक, ते प्रेम लव गुरु असताना खूप भारी व्हिडिओ असतात, मोटिवेशन व्हिडिओ लव. अरे वा. मला गुरु होण्यासाठी त्यांनी चांगला क्रीम दिलेला आहे. मी तुम्हाला कसं दिसणार. आरती कार्तिक बद्दल आल्याबद्दल धन्यवाद. जरा जास्तच एनर्जी आहे. जय महाराष्ट्र. थँक्यू मित्रांनो, बाय. आता मी तुम्हाला दाखवते भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा ज्या 64 विद्या शिकले त्या नेमक्या कशा होत्या. त्या या फोटोच्या मार्फत आपल्याला इथे पाहायला मिळतात, ज्यामध्ये गायन, नृत्य, कला, वैद्यकीय काही गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टी. सो तिथे सगळं लिहिलेलं सुद्धा आहे आणि हे बघताना खरंच खूप छान वाटतं. हे सगळं काही शेणाने सारवलंय, त्यावर जे पेंटिंग केलंय ते हाताने केलंय, त्यामुळे आणखी हे सुंदर आणि खुलून दिसतं. खूप सुंदर आहे आणि स्वच्छता सुद्धा इथे खूप जास्त आहे बरं का. या सगळ्या गोष्टींसोबतच इथे गीतेचा सार सुद्धा सांगितलेला आहे आणि त्याच्यासुद्धा काही गोष्टी म्हणजे पेंटिंग थ्रू दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती नाजूक सगळं काम हे केलेलं आहे. खूप सुंदर. हे सगळं पाहायला मिनिमम तुमचा 1 तास तरी जातो, सगळं वाचत पाहायला. त्यासोबतच आणखी ही एक सुंदर गोष्ट. सो जिथे जिथे ते बसले होते ते सगळे लोकेशन्स इथे लिहिलेले आहेत विथ फोटोग्राफ्स. आता जसं की इथे आहे मूल गोमती, म्हणजे ते तिथे बसले होते. असे 84 ठिकाणांचे सगळे फोटोज वगैरे आहेत. खूप मोठं आहे हे.
आता मी तुम्हाला दाखवणार आहे भगवान श्रीकृष्ण यांनी शिकलेल्या 14 विद्या आणि त्या सुद्धा पेंटिंगच्या स्वरूपात आणि खूप कमाल पद्धतीने दाखवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता. आता ब्लॉग मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला इतकं डिटेलमध्ये दाखवत नाहीये, पण हे अतिशय सुंदर आहे. हे सगळं पाहून डोळ्यात भरून मी निघाले माझ्या सेकंड लोकेशनला. त्यानंतर मी पोहोचले मंगलनाथ मंदिराकडे. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष दाखवला जातो असे लोक इथे शांती करण्यासाठी येतात आणि या मंदिराचा जो खालचा पूर्ण हॉल आहे तो फक्त या शांतीसाठी दिलाय. लोक दुरून इथे शांती करायला येतात. मंगळ ग्रह जो आहे त्याचं जन्मस्थान हे मानलं जातं, त्यामुळे या मंदिराला मंगलनाथ मंदिर म्हटलं जातं. आतलं मला शूट करता नाही आलं, पण तिथे एक महादेवाची पिंड आहे आणि या देवाचं वाहन एडका आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे की एडका कुठेच पाहायला मला मिळाला नाही, फक्त इथेच पाहायला मिळाला. मंगलनाथ मंदिर हे सुद्धा क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर. बांधकाम सुद्धा याचं आत्ता थोडंसं चालू होतं, पण छान दर्शन झालं. 1 ते 1.5 तास लाईनीत लागल्यानंतर मला फायनली ते दर्शन मिळालं होतं. मंदिराचा बाहेरचा भाग सुद्धा खूप सुंदर होता. हे मंदिर पाहून मी निघाले माझ्या 3rd लोकेशनला. चला. सो आता मी पोहोचली आहे भगवान श्री सिद्धवट मंदिरद्वार. असं म्हणतात की इथे पार्वती मातेला जे काही तुम्ही मनापासून मागाल ते पूर्ण होण्याची शक्यता असते. मग चला काहीतरी मागूयात. चांगला वर वगैरे मिळाला तर उत्तमच. दुधाचा अभिषेक इथे महादेवाच्या पिंडीला घातला जातो. सोबतच सिंदूर सुद्धा दिला जातो, कारण माता पार्वतीचं मंदिर आहे. ते मी सगळं केलं बरं का. आता ते शूट नाही करता आलं कारण मला दर्शन घ्यायचं होतं. त्यानंतर हा मंदिराचा मागचा भाग, ही सुद्धा आहे क्षिप्रा नदी. इथे या नदीचं असं वैशिष्ट्य आहे, इथे बरेच जण आंघोळ सुद्धा करतात. हे मेन आहे पितरांच्या शांतीसाठी. पाणी सुद्धा इथे सोडलं जातं. पितरांनी नेहमी आपल्याला सहकार्य करावं, त्यांचा आशीर्वाद लाभावा, कोणत्याही शुभ कार्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत, सगळं नीट व्हावं म्हणून हे पाणी सोडलं जातं. हे सगळं करून मग मी निघाले माझ्या नेक्स्ट लोकेशनला, जे आहे देवीचं मंदिर. तर येस, हे आहे गढकालिका मातेचं मंदिर. दर्शन घ्या पटकन. जय माता दी. देवीचं दर्शन करून तिथे जवळच आणखी एक सुंदर ठिकाण आहे, ते म्हणजे भरथरी गुफा. इथे आल्यानंतर मला अगदीच भीमाशंकरची थोडीशी आठवण झाली. तशा पद्धतीनेच इथे जायचं आहे. या लोकेशनची खासियत अशी आहे की इथे गायींना चारा दिला जातो आणि त्यासाठी तुम्हाला काही विशेष करावं लागत नाही. इथे तुम्ही चारा विकत घेऊ शकता आणि तो गायींना देऊ सुद्धा शकता. अनेक गायी आहेत इथे आणि खूप छान वाटतं. मी सुद्धा हे पुण्याचं काम केलं बरं का. इथला परिसर सुद्धा खूप सुंदर आहे बरं का. शेती वगैरे भरपूर होती इथे आणि लहान मुलांना जरा जास्तच कौतुक होतं, कारण गायींना चारा घालायचा होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज बघून मला तरी खूप भारी वाटलं. चला आता वळूयात गुफेकडे. असं म्हणतात भरथरी राजा याने अनेक वर्षे या गुफांमध्ये बसून तपश्चर्या केली होती. त्यामुळेच या ठिकाणाला भरथरी गुफा असं म्हटलं जातं. गुफेच्या सुरुवातीलाच बजरंगबली आपलं स्वागत करतात आणि हे असा सुंदर नजारा. इथे सुद्धा शूट अलाउड नाही आहे, पण जमेल तितकं मी तुम्हाला दाखवते आहे माझ्या रिस्कवर. ओके. आणि सुरुवातीलाच ही महादेवाची पिंडसुद्धा आपलं लक्ष वेधून घेते. इथे 2 गुफा आहेत ज्या आपण पाहू शकतो. चला मग गुफेमध्ये प्रवेश करूयात. इथे फक्त चालताना काळजी अशी घ्यायची की डोक्याला आपल्याला लागू शकतं, त्यामुळे वाकूनच चालावं. मलाही लागलं. आणखी एक खासियत म्हणजे की चारोधामचा रास्ता इथून आहे, पण हा बंद आहे, कारण इथे गेलेला व्यक्ती पुन्हा वापस येत नाही. सोबतच इथे या छान मित्रांची सुद्धा कंपनी मिळाली. मजा आली. अशा पद्धतीने मी गुफेतून बाहेर पडले. ही गुफा फिरायला नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी जातोच, त्यामुळे थकले मी आणि म्हणून ऑर्डर केला लेमन सोडा. लेमन सोड्याचे पैसे देत या काकांकडून मी या गुफेची आणखी माहिती जाणून घेतली, जी त्यांनी खूप छान पद्धतीने दिली. आता जाऊयात नेक्स्ट लोकेशनला. सो आता मी पोहोचली आहे काल भैरव मंदिराच्या इथे. चला दर्शन करूया. काहीसा अशा पद्धतीचा प्रसाद असतो कालभैरवला. कालभैरवला दारू चढवली जाते, पण सध्या मात्र काही दिवस झाले ती प्रॉपर पाजली जात नाहीये. ती साईडला ठेवली जाते, थोडीशी ओतून घेतली जाते, थोडी तुम्हाला दिली जाते. हे असं आहे. पुन्हा एकदा फुलांची टोकरी घेऊन मी चालले कालभैरवाच्या दर्शनाला.
रविवारचा दिवस होता त्या दिवशी, त्यामुळे गर्दी असणार हे मला माहिती होतं. तरी सुद्धा इतक्या लांब आलोय तर गर्दीत थांबून दर्शन घ्यायचं मी ठरवलं होतं. मग काय बघताय तुम्ही गर्दी. या गर्दीत बरेच मराठी लोक होते. 2.5 तास झाले मी लाईनीत आहे आणि अजून सुद्धा मी लाईनीतच आहे. आणखी 1 तास तरी लाईन अशीच कंटिन्यू राहणार आहे असं मला वाटतंय. सो सध्या इथे आहे मी. अजून लाईन बघू आता. आज जर का शूट करता आलं तर मी तुम्हाला दाखवणार काय आहे. बाकी तुम्ही पण लाईनीत लागा माझ्यासारखं. इथे आणि बरीच माकडं होती. त्यांनी सगळ्यांना खूप एंटरटेन केलं, स्पेशली लहान मुलांना जी गर्दीमध्ये रडत असतात. पण माकडांना बघून त्यांचं रडणं दूर होत होतं. छान हसत होते ते. सो खूप मजा येत होती. आणि खूप वेळ लाईनीत थांबल्यानंतर फायनली मेन गेटच्या इथं मी आले आणि आत एंट्री घेतली. आतमध्ये हे अशा पद्धतीचं सगळं आहे. भयंकर गर्दी आहे इथे सुद्धा. आज सुद्धा खूप माकडं होती. 2-2.25 तास लाईनीत थांबल्यानंतर मी इथे पोहोचली आहे. पण तरी सुद्धा एनर्जी भरपूर आहे. छान वाटतंय. चला आता ऑलमोस्ट जवळ आली आहे. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या नाहीतर मिस होईल, कारण माझं सुद्धा अगदीच 2-3 सेकंदासाठी दर्शन झालं होतं. जय कालभैरव. तर ही आहे एक्झिट बाजू. पण फायनली दर्शन झालं त्यामुळे छान वाटतंय. म्हणजे ऑलमोस्ट 2.5 तास लाईनीत लागल्यानंतर फायनली माझं दर्शन झालं. दर्शन अगदीच 2-1 सेकंद पाहायला मिळतं, पण त्यासाठी आपण इतकं रांगेत थांबतो. पण हे करणं गरजेचं सुद्धा असतं. छान झालं दर्शन. सो कालभैरवचं दर्शन मी घेतलं. तिकडून येताना मॅगी आणि चहा पिला. रूमवर आले, थोडा वेळ फ्रेश झाले, आराम केला आणि आत्ता थंडी पडली आहे. इतका वेळ थंडीच पडली नव्हती. सो मी जॅकेट घालून वरती स्टोल बांधून तयार आहे. सो मी आता जेवायला जाते आहे आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा महाकालच्या मंदिरात जाते आहे, कारण 10ची जी स्पेशल आरती जी असते ती खरं तर माझी कालची मिस झालेली. सो मला ती आज मिस करायची नाही आहे. त्यामुळे पटकन जेवण पटकन मंदिरात जायचं ठरवलं आहे. सो बघूयात आजची आरती. सो मी आता जेवण करायला आली आहे आणि रोज छान छान खाऊन आता काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली आहे. सो मी मागवलेलं स्प्रिंग रोल, त्यानंतर मी नूडल्स मागवले, छोले भटुरेसुद्धा मागवलेत आणि त्यानंतर कन्फ्युजन आहे की मूग डाळ का हलवा मागू की बादाम का हलवा मागू की गाजर का हलवा मागू. सो ते मी डिसाईड करेन. दाखवते तुम्हाला काय काय खाते. सो सध्या स्प्रिंग रोल संपवते. सो स्प्रिंग रोल खात असतानाच छोले भटुरे सुद्धा माझ्यासमोर आले. आज मी भरपूर खाणार आहे, नॉनस्टॉप. आय नो तुम्हाला वाटत असेल शेवटी किती खाते, पण आता दाखवत आहे. नूडल्स, स्प्रिंग रोल आणि छोले भटुरे इतकं सगळं मी एकटी खाणार आहे. बेस्ट नाही करणार हे ठरवलं, कारण दुपारी मी जेवणच नाही केलं. सो भरपूर जेवल्यानंतर मी ही छान अशी रसमलाईसुद्धा मागवली आहे, कुल्हडवाली. सो रात्रीचे ऑलमोस्ट 9:45 वाजलेत. मागे तुम्हाला स्क्रीन दिसते 10 वाजता आरती होते. सो मी आज आली असा अवतार करून, कारण भयंकर थंडी आता आपोआपच वाढली आहे. चला आरती अटेंड करूयात. रात्रीच्या वेळी तर या लाईट्समुळे हे मंदिर किती सुंदर दिसतं हे सांगणं शब्दात अवघड आहे. तुम्ही नक्कीच इथे एकदा हा अनुभव घेण्यासाठी यावं. आणि खूप मोठा परिसर असल्यामुळे भरपूर गर्दी असून सुद्धा अति गर्दी आहे असं वाटत नाही. आणि चांगली गोष्ट अशी की ही मूव्हिंग गर्दी आहे, म्हणजे कुठेतरी लाईन अडकली आणि आपण तिथेच थांबलोय असं नाही. हे आहे मुख्य प्रवेशद्वार. इथे सुद्धा शूट करायला अलाउड नाही आहे, पण तरी सुद्धा मी करत असते. सो मी वेळेच्या आत पोहोचले. 10 वाजता आरती असते, 9:30 झाले. इथेच महाकाल आहे आणि ती 10ची आरती मिस होऊ नये म्हणून मी आता इथे खाली बसली आहे, म्हणजे मला ती अटेंड करता येईल. जर मी दर्शन घेण्यासाठी पुढे गेले तर मला बाहेर जावं लागेल. सो आता छान भारतीय बैठक घेऊन बसली आहे मी 10 वाजण्याची वाट बघण्यासाठी. पुन्हा एकदा खूप छान दर्शन झालंय माझं, पण आरतीसाठी मी वाट बघते आणि बऱ्याचदा इकडून तिकडून हकललं जातंय. बघूयात मला आरती ही फायनली भेटते की नाही. सो मी विचार केला की आरती ही तिथे थांबून अटेंड करणं खूप इम्पॉसिबल होतं. गर्दी खूप होती आणि तिथले जे मंदिरातले गार्ड्स असतात ते सगळ्यांना पुढे जा असंच करत होते. सो मी विचार केला कॉरिडॉरसुद्धा खूप सुंदर आहे आणि इथं खूप मोठ्या स्क्रीन्स लावल्या आहेत. आत काय चाललंय हे त्या स्क्रीनवर दिसतं. सो कॉरिडॉरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवते आणि इथे बसून आरती अटेंड करते स्क्रीनवर. सो कॉरिडॉर खूप सुंदर आहे, चला तो दाखवते.
मंदिराच्या एक्झिट पॉइंटलाच हा कॉरिडोर आहे आणि इथे अशा या भव्य दिव्य अनेक मूर्त्या आहेत. इतकं सुंदर आहे हे सगळं, म्हणजे जे नक्षीकाम आहे, पिलर्सवरचं नक्षीकाम आहे, स्ट्रक्चर सगळंच खूप सुंदर आहे. रंगकाम खूप कमाल आहे. रात्रीच्या वेळी तर हे खूप सुंदर दिसतं. मी तर सजेस्ट करेल जेव्हाही तुम्ही इथे याल हे सगळं पाहण्यासाठी रात्री पुन्हा एकदा या. रात्री हे सगळं खूप सुंदर दिसतं, म्हणजे एकतर अंधार आणि या लाईट्स, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. मला तर समजतच नव्हतं की नेमकं कोणतं शूट करू, हे करू का ते करू. सगळ्याच गोष्टी इतक्या छान होत्या इथल्या. 10 नंतर कोणालाही एंट्री नसते, त्यामुळे प्लीज वेळेच्या आधी या. आत जे लोक आहेत ऑलरेडी ते मात्र हे सगळं पाहू शकतात, पण तरीसुद्धा 10:30 पावणे 11 वाजता सगळ्यांना बाहेर काढण्याची घाई सुरू होते, त्यामुळे तुम्हाला वेळेत येणं खूप गरजेचं आहे. सो वेळेत या, निवांत या आणि भरपूर वेळ काढून या, कारण हे सगळं खूप सुंदर आहे. जितकं बघाल तितकं कमीच वाटेल आणि खूप मोठी ही नगरी आहे, त्यामुळे बरंच काही आहे बघण्यासारखं. सो मागे आहे शिप्रा नदी आणि ही आहे सगळी नगरी. इतकं सुंदर दिसतंय हे, म्हणजे विलक्षण सुंदर आहे हे. म्हणजे आता त्या माझ्या कॅमेऱ्यात हे सगळं कैद होतंय की नाही माहीत नाही, पण कमाल आहे हे नदीच्या काठच्या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे आणखी थंडगार हवा येतेय. कमाल आहे सगळं. हा कॉरिडोरचा परिसर इतका सुंदर आहे आणि इतका मोठा आहे की हे पाहण्यासाठी मिनिमम 4 ते 4.5 तास लागतात. सो पाय थकत नाहीत, पण माझ्यासोबत असं झालं की मी एंट्री पॉईंटला चप्पल काढली होती. मला माहीत नव्हतं की इथे चप्पल अलाउड आहे. सो त्यामुळे थंडीमुळे माझे पाय गोठले होते, पण एनर्जी तरीसुद्धा भरपूर होती. मी चालतच होते आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवत होते. सो इथे भारत माताचं मंदिर आणि इथे महाकाल. हा जो नकाशा आहे यावर जिथे जिथे ज्योतिर्लिंग आहेत, जिथे जिथे ज्या महान नद्या आहेत त्यांच्याबद्दल दाखवलेलं आहे. आणि भारत माता की जय. खूप सुंदर आहे हे. याच परिसरामध्ये भक्तनिवास सुद्धा आहे, पण त्यासाठी तुम्हाला 6 ते 8 महिने आधी बुकिंग करावं लागतं, हे मला कळालं. पण माझं नुकतंच ठरलेलं, त्यामुळे मी ते बुकिंग केलं नव्हतं. ही लहान मुलं सगळीकडे का पळत असतात हा एक मोठा प्रश्न मला पडतो सगळीकडे. त्यानंतर हा समुद्र मंथनाचा देखावा अतिशय सुंदर, ज्यामध्ये भगवान शिवने विष का प्याला पिया था आणि या सृष्टीला वाचवलं होतं. पुढे अशा अनेक सुंदर सुंदर गोष्टी आहेत. काही डिटेल्स आता त्या कॅमेऱ्यामध्ये नाही कैद करता येत. तुम्ही इथे यावं आणि डोळे भरून बघावं हीच माझी इच्छा. बऱ्याच जणांनी तुम्ही ऐकलं असेल भस्म आरतीबद्दल. सो भस्म आरती इथे पहाटे 4 वाजता होते, पण त्यासाठी 3 वाजताच यावं लागतं. पण त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे की रात्री 10 वाजता काउंटर असतं, तिथे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि तुम्ही लकी ठरलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी मेसेज येतो आणि परवा तुम्ही त्या आरतीसाठी एलिजिबल असता आणि तुम्ही आरतीसाठी येऊ शकता. आता इतका माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे भस्म आरती मिस झाली. पण 10 वाजताची आरती मला मिस करायची नव्हती, पण माझ्याकडे वेळही कमी होता. त्या वेळेमध्ये मला कॉरिडोरही पाहायचा होता आणि आरतीही अटेंड करायची होती, त्यामुळे ती आरती मी स्क्रीनवर अटेंड करणार आहे. सो बघत बघत आता आपण एंडपर्यंत पोहोचलो आहे आणि आता गार्ड सगळ्यांना बाहेर काढतायत, कारण 10 ऑलमोस्ट वाजलेले आहेत. 10 वाजून सुद्धा गेलेत आय थिंक. हा शेवटचा रस्ता. पण इथून मला बाहेर जायचं नाहीये, कारण मला आणखी बरंच बघायचं आहे आणि या गोष्टी जुळून सुद्धा आल्या माझ्यासोबत. सो मी एंट्री गेटलाच चप्पल काढली होती आणि हा अख्खा कॉरिडोर इतका मोठा आहे, इतका वेळ चालावं लागतं. आणि हे मी या थंडीमध्ये बिना चपलीची, बिना सॉक्सची फिरते. पाय आता जराशे असे गोठल्या टाईप झालेत, इतकं गार. आणि खालच्या गोष्टी म्हणजे हे तुम्ही बघाल अशा पद्धतीने आहे. आता पाय दुखायला लागले, सकाळपासून कंटिन्यू चालतीये मी. आणखी आता कॉरिडोरच्या एंडचा गेट तो वेगळा आहे आणि इकडे जिथे मी चालली आहे तिथे मी चप्पल काढली आहे. आणि मेन म्हणजे हे पुन्हा एकदा असं डोळ्यात भरून घ्यायचं होतं. सोबतच आरती होणार आहे, तीसुद्धा म्हटलं आता डायरेक्ट बघायला मिळाली तर खूप छान, नाही मिळाली तर ॲटलीस्ट स्क्रीनवर तरी बघावी, म्हणून हे सगळं चालू आहे. पाय गोठले होते थंडीने, पण आरतीचा आवाज यायला लागला, मग मी गेले स्क्रीनजवळ. सो आरतीला मला आत तर जाता नाही आलं, पण स्क्रीनवर मी ती अटेंड करणार आहे. आरती मिळणं महत्त्वाचं.
माझ्या आईलाही आरती अटेंड करता यावी म्हणून मी तिला व्हिडिओ कॉल केला, हे सगळं दाखवलं. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की हे जे पुजारी आहेत तिथे थांबून जर का आपल्याला महाकालची आरती अटेंड करता आली तर हे असं शक्य नाही आहे. पण त्यासाठी एक ऑप्शन आहे, ती म्हणजे की व्हर्च्युअल आरती, जिथे कॅमेरे दिले जातात, त्याचे चार्जेस असतात. तो कॅमेरा तुम्ही डोळ्यांना लावलात की तुम्ही अगदी तिथे आहात असा अनुभव तुम्हाला घेता येतो. तसा अनुभव सुद्धा तुम्ही घेऊ शकता, मी नाही घेतला. सो या स्क्रीनवर मी आरती अटेंड केली. आता हॉटेलवर जाईन, आराम करेन. चला, डन फॉर द डे. हा सेकंड डे होता उज्जैनचा. उद्या मी थोडं MP फिरेन, MP म्हणजे इंदोर फिरेन आणि मग पुन्हा वापस पुण्याला. बाय, गुड नाईट, आय लव्ह यू, जय महाकाल. सो दुसऱ्या दिवशी थोडं इंदोर फिरून मी पुन्हा उज्जैनला आले, कारण माझी बस इथे होती आणि मला बाय बाय सुद्धा करायचं होतं उज्जैनला. सो बाय बाय उज्जैन, यू आर ब्युटिफुल. खूप आठवणी दिल्यास तू मला. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी सोलो ट्रिपसाठी उज्जैनच का निवडलं ते. हे थँक्यू सो मच की तुम्ही डे 2चा सुद्धा ब्लॉग पाहिलात आणि इतकं भरभरून माझ्यावर प्रेम करताय. खरंच थँक्यू सो मच. पण आता वेळ झाली आहे तुम्हाला खरं कारण सांगण्याची की मी सोलो ट्रिपसाठी उज्जैनच का निवडलं, मी का तिकडे गेले. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्योती तू इतकी यंग आहेस, प्रेमाबद्दल बोलतेस, सो मग देवस्थानापासून का सुरुवात केलीस. सो सगळं काही सांगते. बऱ्याच जणांच्या डोक्यात हेही आहे की मला चांगला नवरा भेटावा म्हणून मी तिकडे गेले, किंवा छान धनलाभ व्हावा, फॉलोअर्स वाढावेत म्हणून गेले. तर ही अजिबातच कारणं नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की तर नवरा भेटावा म्हणून तर मी गेलेच नाही. मी का गेले तर त्याचं कारण असं, माझ्या कलिग्स आहेत ज्या मला सतत मोटिवेट करत होत्या की ज्योती सोलो ट्रिपवर जा, हा एक खूप छान अनुभव असतो, नक्की तो अनुभव घे. आणि माझ्या डोक्यात तेच होतं. सो मी रील्स बघता बघता मला माहीत नाही का त्या दिवशी अचानक कंटिन्यू उज्जैनच्या महाकालच्याच रील्स दिसत होत्या आणि डोक्यात माझ्या तेच कंटिन्यू. आणि ज्या गोष्टीचा आपण अति विचार करतो तेच दिसायला लागतं. सो माझ्या स्वप्नातही मला महाकाल, उज्जैन हेच दिसत होतं. मग म्हटलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, आपल्याला महाकाल बोलावतायत की काय. आणि तेच 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 सगळं सगळीकडे मला तेच दिसायला लागलेलं. मग म्हटलं आता जावंच. आणि इतका कमी वेळ होता, हे सगळं गुरुवारी माझ्यासोबत घडलं. इतका कमी वेळ होता की मी कोणाला सांगूच नाही शकले की चल माझ्यासोबत आपण जाऊयात का, मग सुट्टी टाकेन ते. म्हटलं नको, एवढं सगळं करण्यापेक्षा आपण स्वतःच निघालेलं बरं. सो मी लगेच ट्रेन बघितली, पण ट्रेनचं तिकीट पॉसिबल नव्हतं, प्लेनचं तर अजिबातच पॉसिबल नव्हतं. मग उरली स्लीपर बस आणि ज्याचं तिकीट मला लगेच मिळालं. सो तिकीट बुक केलं. शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसची कामं करून मी निघाले. तिकडे शनिवारी पोहोचले, तिकडून सुद्धा सोमवारी संध्याकाळी निघाले, मंगळवारी डायरेक्ट ऑफिसला. सो हा असा 2.5 दिवसांचा जो अनुभव होता तो खूप कमालीचा होता. सो मी यासाठी गेले कारण मला असं वाटत होतं महाकाल मला बोलावतायत. आणि तिथे गेल्यानंतर खरंच त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये होती. इवन मी बघितलेलं की विराट कोहली गेलेला, आणखी बरेच लोक गेलेले आणि त्यांचे जे अनुभव होते तेही व्हिडिओज मला दिसत होते. सो ती जी पॉझिटिव्हिटी होती ती प्रवासापासूनच सुरुवात झाली आणि तिथे गेल्यानंतर तर आणखीच माझ्यात पॉझिटिव्हिटी आली. तशी मी खूप पॉझिटिव्ह आहे, पण त्याचं प्रमाण आणखी वाढलं. सो तिथे गेल्यानंतर एक वेगळंच समाधान मला लाभलं. म्हणजे मी नेहमीच कोणत्याही मंदिरात गेले की खूप काही मागत असते की मला हे मिळू दे, ते मिळू दे, असं तसं तसं तसं, किंवा हे असं होऊ दे, तसं होऊ दे. थोडंफार का असे ना मी मागत असते. पण पहिल्यांदा उज्जैनला गेल्यानंतर महाकालच्या समोर मी काहीच मागितलं नाही, किंवा उज्जैनच्या सगळ्याच मंदिरांमध्ये मी काहीच मागू शकले नाही. मला फक्त ते सगळं डोळ्यात साठवायचं होतं, तो एक अनुभव घ्यायचा होता. आणि माहीत नाही का मी थोड्या वेळासाठी इमोशनल झाले होते. हे सांगताना सुद्धा मी थोडीशी झाली आहे, पण खरंच तो अनुभव खूप जास्त स्पेशल होता. मला असं मनापासून वाटत होतं की महाकाल मला बोलावतायत आणि आता मी तिथे आली आहे. हे सगळं त्यांनी जुळवून आणलं, इतका योगायोग जुळवून आणला. सो येस, हे मेन कारण होतं की मी उज्जैनलाच फर्स्ट सोलो ट्रिप केली. आणि खरं तर मी केली, हा निर्णय माझ्या आयुष्यातला छान एक निर्णय आहे. खूप भारी वाटलं. मी सगळ्याच यंगस्टर्सला सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा आयुष्यात एकदा तरी सोलो ट्रिप करा आणि जमलं तर उज्जैनला सुद्धा या. तुम्हालाही खूप छान वाटेल, एका वेगळ्याच पॉझिटिव्हिटीचा अनुभव तुम्हाला येईल. आता या ट्रिपमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की बसनेच का गेले. दुसरी गोष्ट म्हणजेच की मला भीती वाटली का, तर ऑफकोर्स सुरुवातीला थोडी भीती वाटली, कारण थोडंसं घरी खोटं बोलावं लागलं होतं. त्यानंतर एका वेगळ्या राज्यात आपण चाललोय, वेगळ्या शहरात जातोय, देवस्थान असलं तरी सुद्धा एकतर माझा स्वभाव असा आहे की लोक मला सहज वेड्यात काढतात, उल्लू बनवतात, वेंधळी फार आहे मी, मग मी कसं राहणार आहे.
पण हे सगळं जुळून आलं. येस, पण मी मंदिरात गेल्यानंतर महाकालला म्हटलं की मी अशी आली आहे एकटी, मी नीट सुखरूप जाऊ दे घरी, आणि ते सगळं छान जुळून आलं आणि मी घरी व्यवस्थित आले. या गोष्टीचं खूप समाधान आणि आनंदसुद्धा आहे. सो खूप छान वाटलं मला. स्पेशली रामघाटवरची जी आरती होती ती अनुभवताना आणखी भारी वाटत होतं. आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की मग तुझे फोटोज कोणी काढले? बॉयफ्रेंड तर नक्की असणार आहे, कोणाला सांगायचं नाही. असं काही नाही आहे, बॉयफ्रेंड नव्हता. तिथे बरेच लोक फिरायला आले होते, दर्शनाला आले होते. सो जिथेही लोक फोटो काढायचे, मी म्हणायचे की माझे 1-2 फोटोज काढता का, कारण बरेच जण मलाही सांगायचे आमचे फोटो काढ. मीही सांगितलं आणि मग फोटोज काढले. आणि आम्ही फोटोज काढण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. सो कॅमेरा कसा ॲडजस्ट करायचा, मोबाईल कसा ठेवायचा जेणेकरून फोटोज येतील, हे सगळं करून मी माझे फोटोज काढलेले आहेत. ओव्हरऑल खूप भारी एक्सपिरियन्स होता. सो हे सगळं सांगताना सुद्धा मला इतकं भारी वाटतं आहे ना, मी उज्जैनमध्येच आहे असं मला फील होतं आहे. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच की तुम्ही व्लॉग पाहिलात आणि इतकं भरभरून प्रेम दिलं. आता मी फर्स्ट टाईमच व्लॉग ट्राय केला होता, त्यामुळे इतकं जमलं की नाही मला माहिती नाही, पण छान वाटलं मला हे सगळं करून. तुम्हालाही बऱ्याच गोष्टी दाखवून, स्वतःही बऱ्याच गोष्टी डोळ्यात भरून छान वाटलं. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. जय महाकाल. बाय.